पत्रकार परिषदेतच रोहित पवारांनी तयार करून दाखवलं ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड। बोगस आधार कार्डद्वारे राज्यात सर्रासपणे बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा आरोप। हर्षवर्धन सपकाळांची हायकमांडकडे तक्रार केल्याचे आरोप संजय राऊत यांनी फेटाळले। नव्या व्हिडिओबाबतच्या वक्तव्यावरून दावे प्रतिदावे, मनसेच्या मबियातल्या सहभागावरून तर्कवितर्क। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा। अबकी बार 70 पारची भाजप पदाधिकाऱ्यांची घोषणा, तर शिंदेंची शिवसेनाही एकला चलोरेसाठी आक्रमक। शरद पवार, अजित पवार आणि युगेंद्र पवार पुन्हा एकदा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या सभेमध्ये सहभागी। खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित। गुजरातच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालट। मुख्यमंत्री वगळता 16 मंत्र्यांचे राजीनामे। उद्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी। राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसची पुण्यामध्ये यशस्वी चाचणी। वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम। ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी बस खरेदीवर 30% सबसिडी। जालन्यामध्ये लाचखोर महापालिका आयुक्तांना अटक। संतोष खांडेकरांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं। मुंबईत राम मंदिर स्टेशनवर अवतरला रॅन्चो। व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टर मैत्रिणीच्या सल्ल्याने प्रसूती। रोहित पवारांकडून कौतुक। भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान। भारताचे पंतप्रधान मोदींनी हमी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।